E20 पेट्रोल विरोधात आम आदमी पक्ष आक्रमक. प्युअर पेट्रोल उपलब्ध करा, मुख्यमंत्र्यांकडे थेट निवेदन. गाड्यांचे इंजिन खराब होणे, वाढता देखभाल खर्च आणि पेट्रोलवरील कर कमी करून 84 रुपये प्रति लिटर दराने शुद्ध पेट्रोल उपलब्ध करण्याची मागणी. E20 पेट्रोलमुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. आम आदमी पक्षाचे अमरावती शहराध्यक्ष महेश सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोलला पर्याय म्हणून प्युअर पेट्रोल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. निवेदनात E20 पेट्रोलमुळे अनेक वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन देखभाल खर्च वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अतिरिक्त आर्थिक भार पडत असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच पेट्रोलवरही करात कपात करून प्युअर पेट्रोल 84 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा आर्थिक भार कमी होईल असे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. आता या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. E20 पेट्रोलची जी सक्ती करण्यात आली आहे त्यामुळं नागरिकांच्या गाड्या खराब होऊन त्यांच्यात मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येऊन राहिला आहे. आणि इथेनॉल हे ज्यावेळेस टाकीत 75% कमी असतं त्यावेळेस त्याचा जो वातावरणातल्या सोबत संपर्क येऊन त्याचं पाणी तयार होतं आणि ते पाणी इंजिनमध्ये आल्यामुळं गाड्यांचे मेंटेनन्सचे कामं निघत आहे. इलेक्ट्रॉनिक किट्सचे मेंटेनन्स, गॅसकिटचे. आणि गॅसकिटमुळं नुसतं गॅसकिटच नाही तर इंजिनसुद्धा भ्रष्ट होते. कारण गॅसकिट ज्यावेळेस जाते त्यावेळेस गाडीचं इंजिन खराब होते आणि ते ज्यावेळेस इंजिन बनवायला जातो त्यावेळेस त्या गाडीचा खर्च कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये येतो. आणि अशा पद्धतीने हा जो अतिरिक्त बोजा म्हणजे सामान्य नागरिकाच्या अंगावर येऊन राहिला आहे आणि त्याचं आर्थिक नियोजन बिघडत आहे. त्यासोबतच त्याला त्या गाडीमुळं मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे E20 पेट्रोल व्यतिरिक्त कोरं जे आपलं साधं पेट्रोल होतं ओरिजिनल त्याचा सुद्धा एक पेट्रोल पंपाला उपलब्ध करून द्यावं. त्यानंतर E20, A10 आणि प्युअर पेट्रोल असे सगळे पर्याय नागरिकांना उपलब्ध करून द्यावे. कारण शासनाने E20 बंद करावं असं आमचं म्हणणं नाही आहे. पण ज्या नागरिकाला वाटत असेल की स्वतःच्या गाडीत आपण शुद्ध पेट्रोल टाकलं पाहिजे ते द्यायला पाहिजे. आणि पेट्रोलचे भाव हे 84 रुपये लिटर जे की प्रत्यक्षात असायला पाहिजे पण 28 ते 30 रुपयाचे गव्हर्नमेंटचा अतिरिक्त बोजा नागरिकांवर टाकण्यात आला आहे तो पण बंद करावा. त्याकरता आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जे दिल्लीला आंदोलन सुरू केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्याच्या वतीने आम्ही निवेदन आणि हे विरोध प्रदर्शन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर करत आहे.